नमस्कार विद्यार्थ्यांनो. कंपनी कायद्याचे घटक या विषयामध्ये मी डॉक्टर इंगोले पी.एस. आपणा सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत करते. आपण दुसऱ्या प्रकरणामध्ये कंपनीची निर्मिती आणि संस्थापना यामध्ये कंपनी स्थापनेच्या एकूण 4 अवस्थांचा अभ्यास केलेला होता. त्यामध्ये पहिली अवस्था प्रवर्तनावस्था, दुसरी अवस्था नोंदणी अवस्था, तिसरी अवस्था भांडवल उभारणी अवस्था आणि चौथ्या अवस्था जी सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत असते ती म्हणजे व्यवसाय प्रारंभ दाखला अवस्था. या अवस्था या टॉपिकचा मेन भाग होता आणि तो आपण भाग पूर्ण केलेला आहे. आज आपण जे पाहणार आहोत की या 4 अवस्थांमध्ये कंपनीचा जो सेक्रेटरी असतो किंवा कंपनीचा जो चिटणीस असतो त्याला कोणती कामे करावी लागतात. कंपनी चिटणीस हा प्रमुख अधिकारी व्यक्तींमध्ये गणला जातो. कार्यालयाचा तो प्रमुख असतो. त्याचबरोबर भागधारक आणि संचालक यांच्यामधील दुवा म्हणून तो कार्य करीत असतो. आणि मग असे असेल तर त्याला काही अधिकारही दिलेले आहेत कंपनी कायद्याने आणि काही जबाबदाऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत. तसेच त्याला काही कर्तव्ये किंवा कार्येही पार पाडावी लागतात. तर आज आपण पाहणार आहोत की कंपनीची स्थापना आणि नोंदणी होत असताना या कंपनी चिटणीसाला कोणती कार्ये करावी लागतात. त्यालाच सेक्रेटरियल ड्युटीज इन रिलेशन टू कंपनी फॉर्मेशन असे म्हटलेले आहे. आता कंपनीची जी नोंदणी आहे, जी नोंदणी अवस्था आहे, म्हणजे पहिल्या 2 अवस्था आहेत प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था. या 2 अवस्थांमध्ये त्याला कोणती कामे करावी लागतात ते आता आपण पाहूया. त्यामध्ये पहिलं आहे कंपनी प्रवर्तकाच्या सभा वेळोवेळी आयोजित करणे. तुम्ही 12वी मध्ये सुद्धा अभ्यासलेलं असेल की कंपनी चिटणीसाला सभा आयोजनाचे महत्त्वाचे काम करावे लागते. मग ती सभा वार्षिक सभा असेल किंवा विशेष सर्वसाधारण सभा असेल, सभासदांच्या सभा असतील, संचालकांच्या सभा असतील, तर या सर्व सभांचे आयोजन करण्याची जबाबदारी त्याची असते. परंतु आता कंपनी स्थापनेच्या बाबतीत जो प्रवर्तक आहे, ज्याने कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्याच्या सभांचं आयोजन करण्याचं काम हे पहिल्यांदा या चिटणीसाला करावे लागते. त्यानंतर या सभांचा गोषवारा तयार करून इतिवृत्त तयार करणे. तुम्ही 12वी मध्ये सुद्धा सभा आणि सभांचे इतिवृत्त हा भाग पाहिलेला आहे. तर इतिवृत्त म्हणजे काय असते? तर झालेल्या सभेचा थोडक्यात टिपण किंवा आराखडा असतो किंवा त्याचा आपण गोषवारा म्हणूया की आजच्या सभेमध्ये नक्की काय-काय कामकाज झाले. त्यामध्ये सभेची नोटीस, सभेची कार्यक्रम पत्रिका, सभेची गणसंख्या, सभेला उपस्थित असणारे सभासद, अध्यक्षाची निवड, झालेली चर्चा, मांडलेले प्रस्ताव, घेतलेले निर्णय, ठरावात झालेले रूपांतर या सर्वांचा ज्यावेळेला गोषवारा लिहिला जातो त्याला इतिवृत्त असे म्हणतात आणि प्रत्येक सभेचे इतिवृत्त लिहिल्यानंतर ते 30 दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्याला पाठवणं हे गरजेचं असतं हे काम या कंपनी चिटणीसाला करावे लागते. त्यानंतर कंपनीच्या नावास नोंदणी अधिकाऱ्याकडून मान्यता घेणे. आपण नोंदणी अवस्थेमध्ये पाहिलेलं होतं की कंपनीचं नाव ठरविणे किंवा नावाला मान्यता घेणे. कंपनीचं नाव कसे असावे हे आपण पुढील टॉपिकमध्ये घटनापत्रकातील कलम जे आहे त्यामधील नाव कलम आहे. त्यामध्ये आपण त्याचा डिटेल नंतर अभ्यास करणारच आहोत. तर नाव कलमामध्ये नाव कसे असावे त्याचे मी 2-3 नियम तुम्हाला सांगितले होते, की अस्तित्वात असलेल्या कंपनीचे नाव धारण करता येत नाही. राष्ट्रपुरुषांची नावे धारण करता येत नाही. त्याचबरोबर युनो सारखी संघटना किंवा तिरंगी ध्वज याचा समावेश तुम्हाला या नावामध्ये करता येत नाही. तर असे काही नियम आहेत ते आपण नंतर पाहणारच आहोत डिटेल. तर ह्या सर्व नियमांचं पालन करून जे नाव तुम्ही ठरवलेलं असेल, त्या नावास नोंदणी अधिकाऱ्याकडून मान्यता घेण्याचं कार्य हे या कंपनी चिटणीसाला करावे लागते. त्यानंतर कंपनी प्रवर्तकांना कंपनी साठी कंपनीचे विमेदाराबरोबर, हिशेब तपासनीसाबरोबर, बँकाशी, कायदेशीर सल्लागाराबरोबर करार करावा लागतो. तर यासाठी कंपनी चिटणीसाने या प्रवर्तकाला मदत करणे गरजेचे असते. कारण कंपनीची स्थापना होताना किंवा नोंदणीसाठी ही कागदपत्रे किंवा हे करार महत्त्वाचे असतात. त्यामध्ये हिशेब तपासणी, बँका म्हणजे ज्या बँकेत तुमची भागांची रक्कम येणार आहे, कायदेशीर सल्लागार म्हणजे लीगल ॲडवायझर असं त्याला म्हटलं जातं. यांच्याशी जे करार असतात, ते करार करण्यासाठी प्रवर्तकाला मदत करण्याचं काम कंपनी चिटणीसाला करावे लागते. त्यानंतर कंपनीचे घटनापत्रक व नियमावली यांचा कच्चा मसुदा तयार करणे व शेवटी कायदेशीर सल्लागारांची मान्यता घेऊन वरील कागदपत्रे तयार करून घेणे आणि प्रवर्तकांच्या सभेत मंजूर करून घेणे. तर महत्त्वाचं नोंदणीसाठी आवश्यक असतात ती घटनापत्रक आणि नियमावली. त्याचा कच्चा मसुदा तयार करून त्याच्या कायदेशीर सल्लागारांची त्याला मान्यता घेऊन नंतर प्रवर्तकांची जी सभा होईल
त्या सभेत तो मंजुरीसाठी ठेवला जातो. कंपनी नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात अर्जासोबत घटनापत्रक आणि नियमावली याच्या प्रती सादर करणे. जो तुम्ही अर्ज करणार आहे कंपनी नोंदणीसाठी, त्या नोंदणीसाठी अर्ज करताना त्यामध्ये घटनापत्रक आणि नियमावलीच्या प्रती पाठविणे हे गरजेचे असते. हे काम सुद्धा चिटणीसाला करावे लागते. त्यानंतर नोंदणी कार्यालयाकडून नोंदणी दाखला किंवा प्रमाणपत्र मिळवले आणि वरील सर्व बाबींची पूर्तता झाली, नोंदणी अधिकाऱ्याचं समाधान झालं, खात्री झाली की सर्व कागदपत्रे बरोबर आहेत, तर मग नोंदणी अधिकारी त्या कंपनीला नोंदणीचा दाखला देतो. त्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असं म्हटलं जातं आणि हे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नोंदणी कार्यालयाकडून मिळवण्याचं काम हे या कंपनी चिटणीसाला करावे लागते आणि हे प्रमाणपत्र मिळाले की त्या कंपनीची नोंदणी झाली असे समजले जाते. आता खाजगी कंपनीला आपण पाहिलेलं आहे, की ह्या 2 अवस्था, प्रवर्तन अवस्था आणि नोंदणी अवस्था पूर्ण केल्या आणि नोंदणी प्रमाणपत्र मिळालं, की खाजगी कंपनी आपला व्यवसाय सुरू करता येते. पण सार्वजनिक कंपनीला मात्र पुढील 2 अवस्था पूर्ण कराव्या लागतात. त्या आपण पाहिलेल्या आहेत. किमान भांडवल उभारणी अवस्था आणि व्यवसाय प्रमाणपत्र किंवा व्यवसाय प्रारंभ दाखला अवस्था. मग ते मिळवण्यासाठी पुन्हा आता ही दोन्ही कार्य जी आहेत, ती फक्त सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत आहेत. खाजगी कंपनीच्या बाबतीत नाहीत. त्यामुळे खाजगी कंपनीच्या चिटणीसाला फक्त ते 2च कार्य करा 2च अवस्थांपर्यंत कार्य करावे लागतात. आणि नोंदणीचं प्रमाणपत्र मिळालं, की खाजगी कंपनी आपला व्यवसाय सुरू करते. आता इथे सार्वजनिक कंपनीचा चिटणीस आहे, त्याला मात्र पुढील 2 अवस्थांसाठी पुढची कार्ये करावी लागतात. तर ती कुठल्या संदर्भात आहेत? भांडवल उभारणी आणि व्यवसाय प्रारंभ दाखला या संदर्भात आहेत. त्यामध्ये कंपनीच्या नियामक सभेचे आयोजन करणे, काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी ठराव संमत करून घेणे, उदाहरणार्थ नोंदणीपूर्व करारांना मान्यता मिळवणे, कंपनी चिटणीसाची नेमणूक कायम करणे, भाग भांडवल जमा करण्यासाठी अधिकृत बँकेची नेमणूक करणे, हिशेब तपासणीसाची नेमणूक करणे इत्यादी. आता 2013च्या कायद्यामध्ये नियामक सभा बंधनकारक नाही. 56च्या कायद्यामध्ये नियामक सभा बंधनकारक होती. त्यामुळे ती घेणं त्यावेळेला सक्तीचे असे. आता 2013च्या कायद्यामध्ये मात्र नियामक सभा सक्तीची नाही. घेतली तरी चालते, नाही घेतली तरी चालते. पण जर समजा घ्यायची ठरवलं असेल सार्वजनिक कंपनीने, तर त्यासाठी जे आवश्यक निर्णय घेण्यासाठी जे ठराव संमत करून घेणे आवश्यक आहे, ते त्यामध्ये घेतले जातात. त्यामध्ये नोंदणीपूर्व जे करार केले असतील तुम्ही जमिनीच्या खरेदी-विक्रीचा वगैरे. त्याचबरोबर चिटणीसाची नेमणूक आता कन्फर्म करून घेणे. त्याचबरोबर भाग भांडवल जमा करण्यासाठी अधिकृत बँकेची ज्या बँकेत तुम्ही भागाची रक्कम मागवणार आहात, त्या बँकेची नेमणूक करणे आणि ऑडिटर जो हिशेब तपासनीस त्याची नेमणूक करणे, ही कार्य या चिटणीसाला या सभेमध्ये करून घ्यावी लागतात. त्यानंतर कंपनीच्या नावाला मान्यता मिळाली. आता ते त्या नावाने प्रमाणपत्र मिळालं, नोंदणीचं प्रमाणपत्र मिळालं, की कंपनीच्या नावाचा बोर्ड तयार करून घेणे आणि ज्या ठिकाणी अधिकृत कार्यालय आहे, कंपनीचं जे कायदेशीर कार्यालय आहे, त्या कार्यालयाच्या बाहेर हा बोर्ड लावला जातो. त्यानंतर भागबाजाराच्या व्यवस्थापनाशी करार करून कंपनीच्या भागांचा समावेश होण्यासाठी अर्ज पाठवणे. आता यामध्ये जर तुमच्या भागांची विक्री तुम्ही नवीन कंपनी असाल आणि तुमचे भाग विकले जातील की नाही याची खात्री नसेल, तर तुमचे भाग तुम्ही भाग बाजारात नोंदविणे गरजेचे असते. भाग बाजारात भाग नोंदवले, की एक तुमच्या भागांना एक स्टँडर्ड प्राप्त होते, एक विश्वास प्राप्त होतो आणि जनता तुमचे भाग खरेदी करायला तयार होते. तर अशा प्रकारे जर तो बाजारांची जर भागांची नोंद करायची असेल, तर त्या भाग बाजार व्यवस्थापनाशी करार करून त्याप्रमाणे आपल्या कंपनीच्या भागांचा समावेश करण्यासाठी किंवा आपल्या भागांची नोंदणी करण्यासाठी भाग बाजार व्यवस्थापनाशी करार करण्यासाठी अर्ज पाठविणे हे काम चिटणीसाला करावे लागते. त्यानंतरचं आहे आता तुमची भाग बाजारात नोंदणी झाली. पुढचं महत्त्वाचं कार्य असतं ते फक्त सार्वजनिक कंपनीला असते, खाजगी कंपनीला नाही. ते म्हणजे माहिती पत्रक तयार करून घेणे. त्यातील आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन होत असल्याची खात्री करून घेणे. माहिती पत्रक छापून त्यावर सह्या, दिनांक असल्याची प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे. आता माहिती पत्रक हे कशासाठी आहे? तर जनतेने आपल्या कंपनीचे भाग खरेदी करावेत याचं आवाहन असते ते. आणि या माहिती पत्रकामध्ये खरी आणि वास्तव माहिती देणे आता अपेक्षित आहे. आता याला सेबीची मान्यता घ्यावी लागते. सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची मान्यता घ्यावी लागते. त्यामुळे माहिती पत्रकात कुठलीही चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती देऊन चालत नाही. जर तशी माहिती आढळल्यास ज्यांनी माहिती पत्रक तयार केलेले आहे त्या संचालकांना, त्या कंपनीच्या अध्यक्षांना कायदेशीर कारवाई होऊ शकते. आणि म्हणून माहिती पत्रक तयार करून घेणे, त्यातील आवश्यक ती माहिती काळजीपूर्वक वाचणे. कारण चुकून कुठली माहिती चुकीची जाता कामा नये. त्याचबरोबर
ते माहितीपत्रक छापून घेऊन त्यावरती अध्यक्षांच्या, अ, संचालकांच्या सह्या घेऊन त्याची प्रत नोंदणी अधिकाऱ्याला पाठवण्याचं काम हे कंपनी चिटणीसाला करावे लागते. त्यानंतर भाग भांडवल उभारणीसाठी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन इच्छुक गुंतवणूकदारांना आवाहन करणे. समजा जर आपण पर्सनली सगळ्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नसेल, तर वर्तमानपत्र किंवा न्यूजपेपर हे आजच्या काळातही घराघरात पोहोचलेलं एक चांगला संदेशवहनाचा मार्ग आहे. तुम्ही ते BCमध्ये शिकलेला आहात. तर आपल्या भागांची खरेदी करण्यासाठी लोकांना आवाहन करण्यासाठी न्यूजपेपरमध्ये जाहिरात देऊन ज्यांना गुंतवणूक करायची आहे, त्यांना भाग खरेदीसाठी आवाहन केले जाते. त्यामध्ये सगळी माहिती दिली जाते. भाग कोणत्या प्रकारचे आहेत, किती भाग आहेत, दर्शनी किंमत काय आहे आणि भाग जमा करण्याची शेवटची तारीख काय आहे, इत्यादी माहिती या वर्तमानपत्रातून देण्याचं काम सुद्धा चिटणीसाला करावे लागते. त्यानंतर किमान अभिदानाच्या रकमेचे भाग भांडवल जमा झाल्यावर संचालक मंडळाची सभा आयोजित करून त्यासंबंधी ठराव मंजूर करून घेणे. किमान अभिदान म्हणजे किमान भांडवल. भांडवल उभारणीचं तुमची जी तिसरी अवस्था आहे ती पूर्ण झाली आणि जे आवश्यक भांडवल आहे, व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्यासाठी जे किमान भांडवल आहे, ज्याचा उल्लेख घटनापत्रकामध्ये केलेला असतो. तर त्या किमान अभिदानाची रक्कम मिळाल्यानंतर संचालक मंडळाची त्यासंबंधी सभा घेतली जाते आणि त्यामध्ये भाग वाटप करण्याविषयीचा ठराव मंजूर करून घेतला जातो. त्यामध्ये पुढे आलेलेच आहे, की भाग वाटपाचा ठराव संमत करून भाग वाटप पत्रे अर्जदारांना पाठवून देणे आणि भाग वाटपाचा ठराव संमत झाल्यानंतर आणि भाग वाटपाला मान्यता मिळाल्यानंतर चिटणीसाने ज्यांचे अर्ज योग्य प्रकारे भरून आलेले आहेत, ज्यांच्या अर्जाबरोबर ॲप्लिकेशन मनी, शेअर ॲप्लिकेशन मनी ज्याला म्हटलं जातं किंवा भाग अर्जाची रक्कम आलेली असेल, तर अशा अर्जदारांना भागाचं वाटप केलं जातं आणि त्यांना त्याची पत्रे पाठवली जातात. आणि समजा जर आपल्या भागांच्या संख्येपेक्षा जास्त अर्ज आले, तर सगळ्यांना भाग देता येत नाहीत. काहींना भाग देणं नाकारावं लागतं. मग ज्यांना भाग वाटप दिले नाही किंवा ज्यांना भाग देण्यात आलेले नाहीत, अशा अर्जदारांना खेदपत्र किंवा त्यालाच तुम्ही दिलगिरी पत्र असं म्हणतात. तर ते दिलगिरी पत्र पाठवलं जातं आणि त्यासोबत त्यांनी जी भाग अर्जाची रक्कम पाठवलेली असेल, तर ती रक्कम सुद्धा परत करणं हे सुद्धा चिटणीसाचं काम असतं. तर ज्यांना भाग वाटप झालंय त्यांना भाग वाटप पत्रे आणि ज्यांना भाग वाटप झालं नाही त्यांना दिलगिरी पत्रे पाठवणं हे काम चिटणीसाला करावे लागते. त्यानंतर संचालकाकरता जेवढे पात्रता भाग माहिती पत्रकात नमूद केले आहेत, तेवढे भाग संचालकांनी खरेदी केले पाहिजेत आणि ही रक्कम कंपनीत भरल्याची खात्री करून घेणे. आता संचालक म्हणून ज्यांनी घटनापत्रकावरती सह्या केलेल्या आहेत, खाजगी कंपनीच्या बाबतीत कमीत कमी 2 लागतात आणि सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत कमीत कमी 3 लागतात. तर या संचालकांनी त्यांचे आवश्यक असणारे कायद्याने जे त्यांना ठरवून दिलेले आहेत, ते आवश्यक असणारे पात्रता भाग खरेदी केलेत आणि त्याची रक्कम बँकेत भरलेली आहे, याची खात्री करून घेण्याचं काम हे सुद्धा चिटणीसाला करावे लागते. त्यानंतर भागधारकांना भाग प्रमाणपत्रे देण्याची व्यवस्था करणे व सभासद नोंदवही तयार करणे. आता ज्यांना भाग वाटप केलेलं आहे, त्यांना भाग प्रमाणपत्र द्यावे लागते. शेअर सर्टिफिकेट असं त्याला म्हटलं जातं. कारण शेअर सर्टिफिकेट म्हणजे भाग खरेदी केल्याचा कायदेशीर पुरावा. तर ज्या भागधारकाने भाग खरेदी केलेला आहे, ज्याला भाग वाटप झालेला आहे, त्या भागधारकाला भाग प्रमाणपत्र द्यावे लागते आणि भाग प्रमाणपत्र दिल्यानंतर तो अधिकृतरित्या त्या कंपनीचा भागधारक होतो आणि मग त्याची कंपनीच्या सभासद नोंदवहीमध्ये नोंद केली जाते आणि ही नोंदवही कायमस्वरूपी जपून ठेवली जाते आणि त्या तारखेपासून तो त्या कंपनीचा सभासद झाला असे जाहीर केले जाते. भांडवल उभारणी सर्व औपचारिकता वरील प्रकारची सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात अर्ज करावा लागतो. आता आवश्यक ते भांडवल जमा झाले, सभासद नोंदवही तयार झाली, की मग पुढची जी चौथी अवस्था आहे व्यवसाय प्रारंभ दाखला अवस्था, त्यासाठी कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो. या अर्जासोबत ठराविक आशयाचे प्रतिज्ञापत्र डिक्लेरेशन सर्टिफिकेट ज्याला म्हटलं जातं. तसेच या प्रतिज्ञापत्रात कंपनीने व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, असे नमूद करावे लागते. म्हणजे की जे कंपनीचं प्रमाणपत्र जोडलेलं आहे त्यामध्ये
कंपनीने आतापर्यंतच्या ज्या 3 अवस्था आहेत, त्या सर्व पूर्ण केलेल्या आहेत आणि त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, याचं डिक्लेरेशन द्यावं लागतं आणि कंपनी चिटणीसाला ही महत्त्वाची कागदपत्रे नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावी लागतात आणि हे सर्व कागदपत्रे जमा करून नोंदणी अधिकाऱ्याला सादर करण्याचं काम हे कंपनी चिटणीसाला करावे लागते. आणि शेवटचं कार्य आहे, की ही सगळी प्रोसिजर पूर्ण झाल्यानंतर लवकरात लवकर व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडून मिळवणे आणि ज्या क्षणी त्याला ते व्यवसाय प्रारंभ प्रमाणपत्र मिळते, त्या दिवसापासून कंपनी आपला व्यवसाय सुरू करू शकते.